नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील जे की शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. निष्ठा महान्याय या सभेचं आयोजन आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी केलं होतं आणि या सभेमध्ये बोलताना नितीन बानगुडे पाटील यांनी शिंदे सरकार, फडणवीस सरकार आणि अजित पवार सरकारचा खरपूस समाचार घेतलेला आहे. ज्या ठिकाणी तलाठी परीक्षेमध्ये 200 मार्काचा पेपर होता, त्या ठिकाणी 214 मार्क परीक्षार्थीला पडले कसे याचाही समाचार नितीन बानगुडे पाटलांनी घेतला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीनं गुणांची परीक्षा घेताना सुद्धा आहे त्या गुणांपेक्षा जास्त गुण त्या ठिकाणी उमेदवाराला पडतायत. इतकं गतिमान सरकार कसं झालं, ही गती काय कामाची, असं सुद्धा नितीन बानगुडे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं. पक्ष गेला, चिन्ह गेलं, तरीही उद्धव ठाकरेंची भीती आजही या सरकारला का वाटते, असाही गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गुवाहाटी पासून ते महाराष्ट्राच्या सत्तांतरापर्यंत अत्यंत आक्रमकपणे नितीन बानगुडे पाटील यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यांच्या या भाषणानं, आक्रमकतेनं कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा आला. नितीन बानगुडे पाटील नेमकं काय म्हणाले पहा. गेले काही फरक नाही साहेब, शिवसेनेचा टवकाही उडाला नाही. 40 गेले, 140 निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात आहे. प्रबोधनाचा संपन्न वारसा सांगणार हे कोल्हापूर आहे. खर तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. खानदेशातला कुणी उद्योगपती त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला, सातारच्या तुमच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचं नाव बदलून तुम्ही त्या महाविद्यालयाला जर माझं नाव देत असला तर मी तुम्हाला 2 लाख रुपयाची देणगी देतो. रयत शिक्षण संस्था खरंच अडचणीत होती, कर्मवीरांना पैशाची गरज होती आणि खानदेशीच्या उद्योगपतींना सांगितलं माझं नाव द्या, 2 लाख देतो. ताडकन कर्मवीर कडाडले, एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. हा स्वाभिमान इथल्या मातीत आहे. हा स्वाभिमान महाराष्ट्राला द्यायचं काम कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधकार ठाकरेंनी दिला. तो स्वाभिमान घेऊन महाराष्ट्र पुढे निघालाय. पण आज परिस्थिती काय आहे इथली. परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला, तासभर तो सापडेच ना. त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला, म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का? मी म्हटलं नाही रे बाबा, का नाही, सापडेनाच, कुठं गेलाय ते. अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला. म्हटलं सापडला का चिंटू? हो सापडला. मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे? आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला. म्हटलं गुवाहाटीला? नाही, आम्ही खोके खोके खेळत होतो. कुठं घेऊन निघालो आम्ही? ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला, तिथं पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव होताना सुद्धा बघितली. हा स्वाभिमान आहे आमचा. कुठल्या दिशेला, ज्या राज्यानं देशाला दिशा दिली ते राज्य आज कुठल्या दिशेला चाललंय? आज प्रत्येक जणाच्या ओठावर एकच आहे, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. सक्तीचं आणि मोफत शिक्षण पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलं. साहेब आज परिस्थिती काय? परवा पेपरमध्ये बातमी वाचली, 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार. महात्मा फुले म्हणाले होते की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. शाळा उभा केल्या त्यांनी आणि हे 20 संख्या म्हणून बंद करायला निघाले. 65,000 शाळा खाजगी कंपन्यांना द्यायला निघालेत, कंत्राटी भरती करायला निघालेले. कुठल्या दिशेला आम्ही घेऊन निघालो आहोत महाराष्ट्राला? जिथं शिक्षणासाठी या सगळ्या लोकांनी आपली आहुती दिली त्या शाळा आम्ही धडाधड बंद करतो आहोत. कुणाचं? लोकांचं, लोकांसाठी. पण दुर्दैवानं आता ते राहिलं नाही. पूर्वी लोकांना मताचा अधिकार, अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात. आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का, हा सगळ्यात मोठा विषय आहे. नंतर मतपेट्या पळवायला लागले, नंतर आमदार पळवायला लागले, आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले. लोकांनाही काही कळेना नेमकं चाललंय. मूल्य, तत्व, सत्य, विश्वास हे सगळं वाऱ्यावर उडून गेलं. सत्ता आणि मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं. राजव्यवस्थेचा पाया हा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो. जर राजव्यवस्थेला सत्य, न्याय, विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती राज्यव्यवस्था व्यवस्था राहत नाही. तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे
तर तिथं गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का, याचं चिंतन मंथन सुद्धा आता प्रत्येक सजग नागरिकानं केलं पाहिजे. काय परिस्थिती आहे? 2013 साली कांदा 700 रुपये क्विंटल होता. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होतं. 2023 साली कांद्याचा दर काय आहे? 700 रुपये क्विंटलच आहे. झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट? काही नाही. रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपयावर होता. आज दर काय आहे? 4,600. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता, थांबवल्या नाही. रोज 10 ते 12 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक 1 वर आहे. नुसत्या घोषणांचा महापूर. इकॉनॉमिकल ग्रोथ भारत 5व्या क्रमांकावर. अहो तुम्ही एकीकडे जीडीपी पुढे गेला, ग्रोथनी 5व्या क्रमांकावर आला, ते सांगता खरं, पण देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 141व्या नंबरवर फेकला गेला, हे तुम्ही लपवता. म्हणजे 4-2 लोकांचा विकास होतोय, बाकीच्यांचं काय? आम्ही विचार केला कधी? जिओ विद्यापीठ, यावेळी मानव संसाधन मंत्रालयानं ज्या 6 विद्यापीठांची सर्वोत्कृष्ट म्हणून नोंद घेतली, त्यात सुरू व्हायच्या आधी जिओ विद्यापीठाचा समावेश झाला. जिओ विद्यापीठाला तुम्ही 1000 एकर जमीन द्या, जरूर द्या, काही अडचण नाही. पण आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाली. 500 कोटी राहू द्या, किमान 50 कोटी तरी द्या. कुणाचा विकास करताय? कुठल्या लोकांचा विकास करताय? उद्योगपतींचा 65,000 कोटींचं कर्ज माफ केलं जातं, पण शेतकरी मात्र कर्जाच्या बोजाखाली दबतच जातो. ही अलीकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही? कोण इथं आनंदी आहे? अंगणवाड्यांचा संप चालूच आहे. जुनी पेन्शन मिळावी म्हणून आमचे नोकर लोक संप करतात. समाधानी कोण आहे? सुखी कोण आहे? वेगवान सरकार, गतिमान सरकार. तलाठी परीक्षा 200 मार्काची आणि मार्क पडले 214. इतकी गतिमानता काय कामाची? कुठल्या दिशेला? काय नेमकं? पोलीस भरती निघाली परवा, जागा 6,000, अर्ज आले 7 लाख. 3 शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा 35,000, अर्ज आले 23 लाख. महाराष्ट्रात 42% तरुण बेरोजगार आहेत. 42%. म्हणजे तरुणांची ही अफाट ताकद, अफाट ऊर्जा निव्वळ आम्ही वाया घालवतो आहोत. काय देणं घेणं आम्हाला पडलं नाही. रोज 1 ते 2 तरुण महाराष्ट्रातल्या आत्महत्या करतायत. ही आमची आजची परिस्थिती आहे, सगळ्यात भयानक. कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही सगळं? हे राज्य कुणासाठी, कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य लोककल्याणकारी होतं, कारण तिथं लोकनीती वापरली जात होती. आता फक्त सत्तेसाठी राजनीतीचा वापर केला जातोय. ही आमची शोकांतिका आहे. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, हे सगळे प्रश्न आहेतच. पण पूर्वी प्राचीन काळी शोध लागला होता. दगडाला दगड घासला की ठिणग्या उडतात, आणि मग अग्नीचा शोध लागला. आता नवीन शोध लागलाय. जातीला जात घासली, धर्माला धर्म घासला की ठिणग्या उडतात, अग्नी पेटतो, आणि मग त्या अग्नीवर आपल्या सत्तेची पोळी भासता येते. महाराष्ट्र अस्थिर करायचं काम चालू आहे. कुठल्या दिशेला निघालो आम्ही? प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही. शिवसेना त्यांना नको होती का? कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते. शिवसेना त्यांना नको होती कारण 17,000 कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरातकडे वळवायचा होता. शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती. शिवसेना त्यांना नको होती, मुंबई खेळखेळ करायची होती, म्हणून त्यांनी हे केलं. 56 वर्षात शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे. हो, शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा आहे. हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हो, हा भगवा हरेक द्रौपदीचं रक्षण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा आहे. हो, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हो मित्रांनो, आपण पाहिले की नितीन बानगुडे पाटील हे अत्यंत अभ्यासू आहेत, ते प्रवक्ते आहेत, वक्ते आहेत, आणि वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान घेऊन ते समाज प्रबोधन सुद्धा करतायत. आणि आज मितीला उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपनेते म्हणून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील हे शिवसेनेचे एक प्रचारक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. परंतु राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे त्यांनाच प्रश्न विचारलाय नितीन बानगुडे पाटलांनी की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नितीन बानगुडे पाटील यांच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतं, आणि हेच अशाच पद्धतीने जर सरकार काम करत असेल तर निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये या ठिकाणच्या तरुणांना, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी शेतमजुरांना
न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, ही घटना मला महत्वाची वाटली, मी आपल्यापर्यंत शेअर केली. तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट्स बॉक्समध्ये आपलं मत या ठिकाणी निश्चित द्या, कारण तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं आहे. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.